आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी 8 वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा सांगितलेलं आहे की सकाळीच पहिला टप्पा सुरू झालेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये आज जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, काल GR सुद्धा आलेला होता, त्यामुळे आज सकाळपासून जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु आज सर्व जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचा 12 हप्ता सोडण्यात आलेला नाही। तर आज 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। अर्थसंकल्पामध्ये जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता, पण माझ्या गरीब महिलांच्या करता त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की आजपासून पुढील 3 दिवस सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज काही बहिणींना पैसे येतील, उद्या काही बहिणींना पैसे येतील आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु आज फक्त जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होत नाही, त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे सगळ्यांच्या पैसे आले, कुणाचे राहिले असतील त्या बहिणी पण वंचित राहणार नाहीत, हा शब्द तुमच्या भावाचा आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळी पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे, परंतु काही बहिणींच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नाहीत। तर त्या सर्व लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी सूचना सुद्धा दिलेली आहे की ज्यांचे पैसे अजून आलेले नसतील, ज्यांना अजून जून महिन्याचा 12 हप्ता मिळाला नसेल, त्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत। परंतु त्या बहिणी नियमांमध्ये बसत आहेत का, त्या बहिणी पात्रतेमध्ये बसत आहेत का, हे पाहणं गरजेचं आहे, अन्यथा पैसे मिळणार नाही। विजेची योजना आणली, आता विजेचं बिल भरायची गरज नाही। सोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यापासून लाईट बिल सुद्धा येणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल प्रत्येक महिन्याला आपल्याला भरपूर लाईट बिल येत होतं, परंतु राज्य सरकारने म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यापासून वीज बिल येणार नाही। परंतु आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तांतर होत आहेत, ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार नाही। थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर सुद्धा होतच आहे। परंतु या 12 जिल्ह्यामधील काही बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार नाही। तर त्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्या बहिणींना आज 100% पैसे येतील। परंतु ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल त्या बहिणींना आज पैसे येणार नाहीत, त्यांचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहेत। कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारी योजनांचे पैसे आधार कार्डाच्या आधारावरती आपल्या बँकेमध्ये येत असतात, त्यामुळे जर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तरच तुम्हाला आज जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे। तुमची जून महिन्याच्या 12 हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत। सोबतच ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्या
बहिणींना सुद्धा जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे। बघा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमध्ये काही बहिणी श्रीमंत बहिणी आहेत तर काही बहिणी गरीब बहिणी आहेत, परंतु राज्य सरकारने काल निर्णय सुद्धा घेतलेला आहे की श्रीमंत बहिणींना या योजनेमधून अपात्र करायचं आहे आणि गरीब बहिणींना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये द्यायचा आहे। त्यामुळे राज्य सरकारकडून नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे। ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, नियमांचं पालन करत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील, त्याच बहिणींना जून महिन्याचा हप्ता विस्तार होत आहे। तर ते नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा ज्या बहिणींचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना पैसे मिळतील, परंतु ज्या बहिणींचा जिल्हा उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना उद्या पैसे आणि ज्या बहिणींचा जिल्हा परवाच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना परवा पैसे मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नाही, कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये विस्तार सुद्धा होतच असतात। म्हणजेच डीबीटीची लिमिट 35 लाख बहिणींची आहे। त्या दृष्टिकोनातून 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता आज विस्तार होत आहे। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच 3 दिवस हे वितरण अशाच पद्धतीने सुरूच राहणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल त्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। बघा या प्रमुख बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींना काही बँकेमध्ये जून हप्ता विस्तार होणार नाही, त्यामुळे तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या रोज रोज येत होत्या। तुम्ही सुद्धा रोज यूट्यूबवरती फेसबुकवरती पाहिलेले असतील, परंतु काल GR आलेला आहे, त्यामुळे आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। तुम्ही सुद्धा काल ऐकलेलं असेल, महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार 3700 कोटींचा निधी महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमकडे आलेला आहे। तर हा निधी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून वितरण होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे, परंतु जून महिन्याचा हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार नाही। बघा ज्या ज्या लाडक्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना जून हप्ता मिळणार आहे, अन्यथा जून हप्ता मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्त्यांचे पैसे आलेले असतील, म्हणजेच 11 हप्त्यांचे 16,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तार झाले असतील, तर तुम्हाला जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये, म्हणजेच टोटल मिळून तुम्हाला प्रत्येक वर्षाला 18,000 रुपये मिळत आहे। तर तुम्हाला आता 1500 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो ज्या बहिणी नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत। बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल, तर तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये बसत आहात का, नियमांचं पालन करत आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा पहिला नियम उत्पन्नाचा आहे। बघा ज्या वेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, म्हणजेच 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, त्यावेळेस 2.5 लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्याच बहिणींना या योजनेचा लाभ देण्यात सुद्धा येत होता, परंतु कालांतराने एका वर्षानंतर काही बहिणींचं उत्पन्न वार्षिक 3 लाख, 4 लाख, 5 लाख रुपये ते 10 लाख रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे। तर त्या बहिणींना या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। काही बहिणींचं वय 60 वर्षांपेक्षा 65 वर्षांपेक्षा जास्त झालेलं आहे, त्या बहिणींना सुद्धा अपात्र करण्यात येणार आहे। म्हणजेच जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे, तर तो पहिला नियम म्हणजे ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्या बहिणींना पैसे मिळतील। सोबतच ज्या बहिणींचं वय 65 वर्षांपेक्षा कमी असेल त्या बहिणींना सुद्धा पैसे मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तो दुसरा नियम नोकरीचा आहे। बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्ही सरकारी नोकरीमध्ये कामगार असाल, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, किंवा तुमच्या घरामधील एखादा सदस्य या चालू वर्षामध्ये सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तर तुम्हाला या पैशांची गरज नाही, शासन तुम्हाला 1 रुपया सुद्धा देणार नाही। म्हणजेच दुसरा नियम नोकरीचा आहे। तुमच्या घरामधील कोणताही
सदस्य नोकरीमध्ये सुद्धा नसायला पाहिजे. सोबतच लाडक्या बहिणीनं जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तो तिसरा नियम योजनांचा आहे. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आज जून महिन्याचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. परंतु काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. त्यासोबत नमशेतकरी योजना, PM किसान योजना, विधवा पेन्शन योजना, संजय गांधी नरेंद्र योजना म्हणजेच 2-2, 3-3 योजनांचा लाभ घेत आहेत. हे सुद्धा शासनाच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे त्या बहिणींना दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार नाही. तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं जो चौथा नियम लावण्यात आलेला आहे तो चौथा नियम टॅक्सचा आहे. बघा, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा. त्यासोबत लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. ज्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल त्यांचे अर्ज रिजेक्ट सुद्धा करण्यात येणार आहे. सोबतच सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे एका घरामधील फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. जर 3 बहिणी लाभ घेत असतील तर त्यांच्यावरती कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा 4 नियम सांगितलेले आहेत, 4 पात्रता सुद्धा सांगितलेले आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी 4 नियमांमध्ये 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना आज जून महिन्याचा हप्ता गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं बँकांवरती सुद्धा 4 नियम लागू झालेले आहेत. ज्या बहिणी बँकांचे 4 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. त्याच बहिणींना बँकेमधून पैसे काढता येईल, त्याच बहिणींना बँकेमध्ये पैसे टाकता येईल. अन्यथा ज्या बहिणी 4 नियमांचं पालन करणार नाही त्यांचं बँक खातं सुद्धा बंद होऊ शकतं. तर बघा, लाडक्या बहिणीनं या 4 नियमांपैकी पहिला नियम आधार कार्ड. बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तरच तुम्हाला जून हप्ता मिळणार आहे. म्हणजेच बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे. परंतु काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही अगोदरच आधार कार्ड सुद्धा लिंक केलेलं आहे, परंतु लाडक्या बहिणीनं शासकीय बहिणींनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले होते. त्यामुळे 2,52,00,000 बहिणींच्या अर्जांची छाननी करण्यात आलेली होती. तर या छाननीमुळे काही बहिणींचे आधार कार्ड अगोदर लिंक होते परंतु त्या छाननीमुळे डिलिंक सुद्धा झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमचं आधार कार्ड सध्याच्या स्थितीला बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सोबतच दुसरा नियम बँकेचा आहे. बघा, लाडक्या बहिणीनं तुमचं बँक खातं कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. त्यासोबत जर तुमचं जॉईंट खातं असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार नाहीत. तुमचं सेपरेट खातं असायला पाहिजे, त्या बँकेला DBT असावे, त्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असावं तरच तुम्हाला जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार आहेत, अन्यथा पैसे विस्तांतर होणार नाही. सोबतच लाडक्या बहिणीनं तिसरा नियम DBTचा आहे, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. बघा, ज्या बहिणीने DBT ऍक्टिव्ह केलेले असेल त्या बहिणींना पैसे मिळतील. ज्यांचे DBT लिंक नसेल, DBT ऍक्टिव्ह नसेल त्यांना पैसे मिळणार नाही. सोबतच लाडक्या बहिणीनं बँकेचा जो चौथा नियम आहे तो चौथा नियम म्हणजे KYC. बघा, लाडक्या बहिणीनं जर तुम्ही फोन पे, गुगल पे, पेटीएम अशा प्रकारचे ॲप वापरत असाल तर तुम्ही बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी जात नसाल. त्यामुळे बँकेकडून या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये जाऊन KYC करणं गरजेचं आहे. ज्या बहिणी KYC करतील त्यांना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार आहेत. परंतु ज्या बहिणी KYC करणार नाहीत त्यांचं बँक खातं सुद्धा बंद होऊ शकतं. परंतु ज्या लाडक्या बहिणी प्रत्येक महिन्याला बँकेमधून हप्ता काढण्यासाठी जात असतील त्या बहिणींना KYC करायची गरज नाही. तर बघा, लाडक्या बहिणीनं आता आपण नियम आणि पात्रता सुद्धा बघितलेले आहेत. जर तुम्ही नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला आज जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार आहे. तर आता आपण जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना आज पैसे सुद्धा मिळणार आहेत. म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहेत. तर आजचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, आजच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सोलापूर, चौथा जिल्हा सांगली, पाचवा जिल्हा सिंधुदुर्ग, 6वा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, 7वा जिल्हा धाराशिव, 8वा जिल्हा लातूर, 9वा जिल्हा नांदेड, 10वा जिल्हा बीड, 11वा जिल्हा परभणी जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा. बघा, आज 12 जिल्ह्यांमध्ये
जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. तर ते उद्याचे 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. बघा, उद्याचा पहिला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, दुसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तिसरा जिल्हा नाशिक, चौथा जिल्हा ठाणे, पाचवा जिल्हा रायगड, सहावा जिल्हा रत्नागिरी, सातवा जिल्हा मुंबई शहर, आठवा जिल्हा मुंबई उपनगर, नववा जिल्हा पालघर, 10वा जिल्हा जळगाव, 11वा जिल्हा धुळे जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा. बघा, उद्या या 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना परवा दिवशी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परवाचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, परवाच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा हिंगोली, दुसरा जिल्हा वाशिम, तिसरा जिल्हा बुलढाणा, चौथा जिल्हा अकोला, पाचवा जिल्हा अमरावती, सहावा जिल्हा यवतमाळ, सातवा जिल्हा वर्धा, आठवा जिल्हा चंद्रपूर, 9वा जिल्हा नागपूर, 10वा जिल्हा गडचिरोली, 11वा जिल्हा गोंदिया आणि 12वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा. म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणत्या दिवशी आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, आज काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या ज्या बहिणींचं बँक आता प्रमुख बँकेमध्ये असेल त्या बहिणींना सुद्धा पैसे येणार आहेत. तर त्या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, या प्रमुख बँकेपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक, तिसरी बँक कॅनरा बँक, चौथी बँक HDFC बँक, पाचवी बँक इंडियन बँक, सहावी बँक इंडस बँक, सातवी बँक ICICI बँक, आठवी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नववी बँक सिटी बँक, 10वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 11वी बँक ॲक्सिस बँक, 12वी बँक युनियन बँक, 13वी बँक बँक ऑफ बडोदा, 14वी बँक बँक ऑफ इंडिया, 15वी बँक IDBI बँक, 16वी बँक IDFC बँक, 17वी बँक ॲक्सिस बँक, 18वी बँक येस बँक, 19वी बँक पंजाब नॅशनल बँक, भारत बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा सर्व बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत नसेल, ज्या बँकेला DBT ऍक्टिव्ह होत नसेल त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून जून महिन्याचा हप्ता कधी येईल याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस करत होता. जून महिन्याचा हप्ता कधी येईल याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाट सुद्धा पाहत होता. बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती असेल 30 जून रोजी एक GR काढण्यात आला. त्यानंतर 2 जुलै रोजी एक GR काढण्यात आलेला होता. परंतु आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपली. आज सकाळपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. तुम्ही व्हिडिओच्या पहिल्यांदाच ऐकलेले आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी बटन दाबलेलं आहे. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा, लाडके बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.